श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कुंभार जसा मडक्याला आकार देताना आतून आधार देतो आणि बाहेरून थाप देतो, तसंच स्वामी सध्या करत आहेत. बाहेरून तुम्हाला परिस्थितीचे फटके म्हणजे थापट्या बसत असतील, पण आतून स्वामींचा हात तुम्हाला आधार देत आहे, जेणेकरून तुम्ही तुटणार नाही, तर एक मजबूत पात्र बनाल. हे घडतंय ते तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी आहे. आता तुम्हाला एक अशी शक्ती प्राप्त होणार आहे जी हजारो शब्दांपेक्षा प्रभावी आहे. ती शक्ती म्हणजे मौन. ज्याला स्वामी सापडले की तुमची बडबड आपोआप बंद होते, कारण ज्याला समुद्र सापडला तो डबक्याची चर्चा करत नाही. तुम्हाला आता जगाला ओरडून सांगायची गरज पडणार नाही की तुम्ही कोण आहात किंवा तुमची भक्ती किती मोठी आहे. तुमचं अस्तित्वच आता बोलू लागेल. स्वामी तुम्हाला शिकवत आहेत की शक्ती वाया घालवू नका. वादावादीत, स्पष्टीकरण देण्यात आणि स्वतःला सिद्ध करण्यात जी ऊर्जा तुम्ही खर्च करत होतात ती आता साठवून ठेवा. ही गुप्त ऊर्जा तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरायची आहे. सिंहाची एक डरकाळी जशी जगाला शांत करते, तसंच तुमचं शांत राहणं आता तुमच्या विरोधकांना अस्वस्थ करेल. ते विचार करतील याला कशाचाही फरक कसा पडत नाही, आणि तिथेच तुमचा अर्धा विजय झाला असेल. तुम्ही पाहिले का, वटवृक्ष कधीच आवाज करत नाही, पण त्याची सावली सर्वांना हवी हवीशी वाटते. तुम्हाला आता त्या वटवृक्षासारखे व्हायचे आहे, शांत, स्थिर आणि सर्वांना आधार देणारा. जेव्हा तुम्ही अशा अवस्थेत पोहोचाल तेव्हा लोक तुमच्याकडे समस्या घेऊन येतील आणि तुमच्याशी 2 मिनिटे बोलण्यावर त्यांचं मन हलकं आणि शांत होईल. तुमची वाणी आता औषध बनणार आहे. स्वामी सांगतात, तुझ्या शब्दांना आता मी आधार देणार आहे. तू जे बोलशील ते सत्य होईल. त्यामुळे आता काहीही बोलताना विचारपूर्वक बोला. कोणाचं वाईट चिंतू नका, कारण तुमची वाणी आता सिद्ध होत आहे. तुमच्या मुखातून शुभ आणि मंगल शब्द बाहेर पडू द्या. तुम्ही चालता बोलता स्वामींचं एक यंत्र बनला आहात, ज्यातून फक्त सकारात्मक लहरी बाहेर पडायला हव्यात. कधी गर्दीत चालताना अनुभवले का, अचानक तुम्हाला धक्का लागणार असतो आणि कोणीतरी ओढल्यासारखे तुम्हाला वाचवतं, किंवा गाडी चालवताना 1 सेकंदाचा फरक पडतो आणि मोठा अपघात टळतो. हा योगायोग नसतो, तो अदृश्य हात असतो, जो तुमच्या भोवती 24 तास पहारा देत असतो. स्वामी तुम्हाला सांगतायत, तू डोळ्यांनी मला पाहू शकणार नाहीस, पण तू मला अनुभवू नक्कीच शकशील. जेव्हा जेव्हा तुम्हाला अचानक अकारण रडू कोसळलं, तेव्हा समजून जा की स्वामींनी तुम्हाला जवळ घेतलं आहे. जेव्हा अंगावर रोमांच उभे राहतील, तर समजा स्वामींची सवारी तुमच्या घरातून गेली आहे. हे स्पर्श ओळखा, हे फक्त तुमच्यासाठी आहेत. आता शेवटचा पण महत्वाचा इशारा. स्वामी ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांना ते पाडायला देतात, पण सापडू देत नाहीत. म्हणजेच काय, तर ते तुम्हाला संकटात पडू देतील, जेणेकरून तुम्हाला तुमची ताकद कळेल, परंतु त्या संकटात तुम्हाला हरू देणार नाहीत. त्यामुळे संकटांची मालिका पाहून घाबरू नका. हे ढग आहेत, ते पाऊस पाडून निघून जातील, पण या पावसानंतर जो इंद्रधनुष्य उगवेल ते बघण्यासाठी तुम्हाला टिकून राहावं लागेल. तुम्ही आता अशा टप्प्यावर आहात, इथून परत फिरणं नाही. आता फक्त पुढे आणि पुढेच जायचं आहे. तुमच्या पावलाखाली काटे असतील, पण नजर आकाशाकडे ठेवा, कारण चालवणार जमिनीवरचा नाही, तर आकाशाचा मालक आहे. तुमच्या आयुष्याची दोरी आता सर्वात सुरक्षित हातात आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, आनंदी राहा आणि फक्त पाहत राहा की जादूगार तुमच्या आयुष्यात काय काय जादू करतोय. आणि म्हणूनच ही जादू दाखवण्यासाठी स्वामींनी तुमच्या घरी, तुमच्या समोर हा मंत्र पाठवला आहे. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका, अर्धवट ऐकू नका, स्वामींचा अपमान करू नका, आणि मग पहा तुमच्या जीवनात कशी चक्रावून टाकणारी जादू होईल. अशक्य गोष्टी शक्य होतील, कर्ज नष्ट होईल तुमच्या डोक्यावरचे, आणि तुम्हाला आजारपणातून सुटका होईल. तुम्हाला जे हवं ते घडेल. फक्त तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐका. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत.
मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।